हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर व्लॉगचा आज विषय असा आहे की मी आज खूपच खुश आहे. खूप म्हणजे खूपच खुश आहे. मी ते शब्दात खुशी नाही सांगू शकत. ऋषीचा अवतार बघा. मी खुश आहे आणि पोरांचा अवतार बघा. लय खुश आहे मी आज, लय खुश आहे. किती उड्या मारत होती, किती उड्या मारत होती मी आज. अरे आमची मम्मी लय खुश. मम्मी तुम्हाला आता काहीतरी गोष्ट दाखवल. हा, माझी मम्मी तुम्हाला एक गोष्ट दाखवल. ती गपचूप बघा सगळ्यांनी. ब्लॉग बघा, चांगले कमेंट करा, ठीक आहे. गपचूप बघा का बोलला गपचूप बघा. आज बघा. नालय का. खरंच मी आज खुश आहे. कारण आहे ना, सोशल मीडिया वापरू नये, का वापरू नये, कशासाठी वापरावा, का सोशल मीडियावरती यावं, हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज. बघा, मी सोशल मीडिया यूज केला, पण खूप चांगल्या पद्धतीने केला आणि खूप जणांना त्यातून मोटिवेशन भेटलं आणि खूप जणांना असं वाटलं की खरंच म्हणजे मी एक चांगली आई पण बनले आणि माझ्या दोन्ही मुलांना मी चांगले संस्कार पण दिलेत, असं खूप जणांना वाटतं. आणि खरंच ती रिअल आहे. कारण मी खूप माझ्या मुलांवरती लक्ष दिलं. सगळे म्हणायचे आता एवढे मोठे झालेत तरी पण तू तेच 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 का करते, त्यांना तेच 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 का सांगते. तर ते मी जेवढी मेहनत घेतली माझ्या मुलांवरती, सगळं काही सोडून, माझं म्हणजे सगळं मी सोडून म्हणण्यापेक्षा मी माझं काम पण केलं आणि मुलांच्यावर लक्ष पण दिलं. आहे ना ऋषी? हो, दिलं ना? दिलं. नक्की हो, नक्की दिलं का? जास्ती दिलं का? जरा जास्त दिलं, बट ठीक आहे. जरा जास्त दिलं म्हणतोय म्हणून आम्ही ह्या स्टेजला आहे आत्ता. बरं ठीक आहे, चला चालेल. मी तुम्हाला फक्त सांगते आता की मी एवढी खुश काय आहे. तर इन्स्टावर मी एक चांगली आई आणि मुलांना चांगले संस्कार दिले, चांगली आई आणि मी चांगले संस्कार दिले असं खूप जण मला मेसेजमध्ये पण म्हणतात, DM पण करतात आणि कमेंट्समध्ये पण म्हणतात की किती छान, एवढी मोठी मोठी मुलं झाली, 20-20, 25-25 वर्षाची, तरी पण ते तुम्हाला एवढा वेळ देतात घरामध्ये, नाही का, मम्मी बरोबर वेळ देतात. 20 वर्ष ठीक आहे, 25 वर्षाचं कोण झालंय घरात? 25 नाही, 20-22 वर्षाची तुझं लग्न करायचंय आता, मग 25 वर्षाचा झालाय तू. हा, तर एवढं मी तुम्हाला का सांगते आज, मी माझंच कौतुक करून घेते आज. खूप खूप जास्ती पोट भरून मी माझंच कौतुक करून घेते. कारण मला आपल्या पुण्यातलं नारायणी सिल्कचे ओनर विशाल दादा यांनी मला हक्काने ताई म्हणून आवाज दिला आणि हक्काने त्यांनी मला मेसेज केला, कॉल केला आणि त्यांना माझं खूप 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 मन भरून कौतुक केलं की खरंच आई कशी असावी, आजकालच्या ह्या जनरेशनला कसं घडवावं, कसं म्हणजे त्यांच्या तऱ्हेने कसं त्यांना वळण लावावं, त्यांच्या पद्धतीत आपण पण ढलावं आणि आपल्या पण पद्धतीत, आपल्या पण वळणामध्ये त्यांना पण ते संस्कार द्यावे, ढळवावं. असं त्यांना खूप भारी वाटलं. त्यांनी रील्स बघितल्या, त्यांनी खूप कौतुक केलं आणि विशालदादांनी मला स्वतःहून ताईसाहेब असा आवाज दिला. आणि आता रक्षाबंधन येते, तर त्या रक्षाबंधनाचं मला त्यांनी स्पेशल असं गिफ्ट मला पाठवलं आहे. माझ्यासाठी ते एवढं मोठं गिफ्ट आहे, मी ते एवढं जपून ठेवणार आहे. माझ्या कायमस्वरूपी आयुष्यभरासाठी मी ते जपून ठेवणार आहे. का तर ते गिफ्ट नाही माझ्यासाठी, कारण त्यांनी माझा तो खूप मोठा मान सन्मान आहे. एखाद्या स्त्रीला तर असंच वाटेल की सगळ्या गोष्टीत कौतुक होतं, स्त्रीचं सगळ्या गोष्टीत कौतुक होतं, पण आईपणाला अजून काहीच पाहिजे की आपल्या मुलांचं कौतुक करतात लोक. आपली मुलं छान आहेत, तुमच्या मुलांना खूप छान वळण आहे, ऋषी छान आहे, श्री छान आहे, असं बोलल्यावर मला लयच भारी वाटतं की मी सांगूच शकत नाही, एवढं भारी वाटतं मला. आणि सोशल मीडियावर यायचा विचार नव्हता माझा, पण मी आले, असंच लकीली आले आणि मी घरातल्या गोष्टी दाखवत गेल्या, त्या तुम्हाला आवडत गेल्या आणि त्याच्यातून मला आज पहिल्यांदा एवढं मोठं रक्षाबंधनचं गिफ्ट आलं आहे. एवढं मोठं की मला अजूनपर्यंत कोणी एवढं मोठं गिफ्ट दिलं नव्हतं आणि बायकांना जे मनापासून आवडतं तेच आहे. तर चला मी दाखवते ते काय आहे तुम्हाला. ऋषी पकडशील का, दाखवशील का? दर. तर ऋषी मला म्हणतोय मम्मी काय, मम्मीने साडी आणल्या देवासमोर साडी ठेवली आहे. ही साडी आहे का बरं मम्मी, असं रिझन काय ह्याच्या मागचं? रिझन म्हणजे थांब, मी पहिली साडी दाखवते, इथं काय व्यवस्थित दिसणार नाही. हे पिऊ जा तू, दरवाजा लावून ये. साडी मी देवासमोर का ठेवली, कारण माझी श्रद्धा आहे
आणि त्यांच्यामुळेच आहे जे पण मी काय आहे ते. वा. आणि एवढी छान मला साडी भेटली आहे तर मी ती भाई काय क्रेझी कलर कॉम्बिनेशन आहे. राणी कलर. वा. माझं हे रक्षाबंधनचं हे दादांनी मला स्पेशल गिफ्ट पाठवलंय. आणि गिफ्ट म्हणण्यापेक्षा हा माझा ना स्पेशल त्यांनी मान सन्मान केलेला आहे की ते स्वतः मला बोलले की आई कशी असावी, आजकालच्या मुलांना कसं हँडल करता तुम्ही. ते खूप जास्त म्हणजे इन्स्पायर झाले की हा असं पण इंस्टाग्रामवरती किंवा सोशलवरती अशी पण एक फॅमिली असू शकते. मला एवढंच सांगायचंय, अशी पण एक फॅमिली येऊ शकते. आणि सगळ्यांनी त्याला एवढा मोठा प्रतिसाद दिला, माझा आयडिया एवढा मोठा झाला. आणि खूप जणांना मी अजून पुढं सांगतच राहील, अजून पुढं जास्त व्लॉग येतील की खूप मोठ्या मोठ्या हस्त्या आहेत की त्यांना रील्स आवडलेत माझ्या. मी आत्ताच ते नाही सांगणार, पण हे माझं रक्षाबंधनचं गिफ्ट मला असं वाटलं की तुम्हाला दाखवावं की हे खूप भारी आहे. मी लवकरच ही वेअर करेल, ब्लाऊज शिवून मस्त छान एकदम वेअर करेल. आणि इंस्टाग्राम मी वापरलं पण त्याचा फायदा नाही म्हणता येणार, पण काय म्हणता येईल रे ऋषी, एक ॲप्रिसिएशन गिफ्ट. हा एवढं इंग्लिश मला नाही येणार, माझ्याकडून तो शब्द चुकेल. पण ॲज अ गिफ्ट एक हे बोलून नाही का की गिफ्ट. आणि वा, हे गोल्डन प्लेट्स आणि ब्लॅक कलर आहे ना. वा, साडीचं क्रेझी. कॉम्बिनेशन खूप छान आहे. नारायणी सिल्क पटापटा ह्याच्यावरती तू आता ते ब्लाऊज शिव एक नंबर. आणि अजून जर का कोण बघत असेल तर माझ्यासाठी श्रीसाठी पण तुम्ही साडी नका पाठवू, पण तुम्ही शर्ट वगैरे पाठवू शकता, मला पण आवडेल. असं काही नाही की फक्त मम्मीलाच, आम्हाला पण पाठवू शकता तुम्ही. असं नाही म्हणायचं भैया, असं नाही म्हणायचं दादू. पाठवू तर शकता. तुला कसं वाटतंय मी तुझी मम्मी आहे? एक नंबर वाटतंय बाबा. मी धन्य झालो बाबा तुझ्या जन्मी पोट घेतला. सॉरी, तुझ्या काय असतं, हा तुझ्या मी म्हणतो तुझ्या पोटी जन्म घेतला. हा मजाक मध्ये. अरे नाही, खरंच तर भाई चांगली गोष्ट, खरंच चांगली. वरडतीस, मारतीस, रागवतीस, प्रेम करतीस, वळण लावतीस, दुसऱ्यांच्या पोरींना रिस्पेक्ट करायला शिकवती, पोरांना चांगल्या गोष्टी शिकवतीस तू, चांगली गोष्ट ही. श्रेया आला. श्रेया इकडे ये. तुला कसं वाटतंय मला एवढी सुंदर साडी रक्षाबंधनासाठी गिफ्ट केली दादांनी? मी बोललो श्रीसाठी माझ्यासाठी पण तुम्ही पाठवा, म्हणजे साडी नको, शर्ट वगैरे कोणी पण पाठवू शकतं यार, घालेल मी, मला काय नाही. म्हणजे अगं म्हणजे आम्हाला पण थोडं इन्स्पिरेशन भेटेल ना अजून काम करायचं चांगलं. खूपच जास्त म्हणजे नाही का, अजून जास्त उत्सुक. ही साडी तू एखाद्या फंक्शनला घाल आता लवकर. हो, क्रेझीसी. आणि जेव्हा तुला पोरगी बघायला जाईल ना फर्स्ट टाइम, तेव्हा मी ही साडी पहिल्यांदा घालून जाईल तिथं. म्हणजे मी कितीही वापरलेली असू दे, अगं पण मला नाही करायचं एवढं लवकर. कितीही वेळा मी ही साडी वापरलेली असू दे, पण जेव्हा तुला पहिल्यांदा मी मुलगी बघायला जाईल ना, टिळा असतो बघ, टिळा, त्यावेळेस मी ही म्हणजे तू ठरवलंय की मी अरेंज मॅरेजेस करू शकतो, मी लव्ह मॅरेज नाही करू शकत. लव्ह मॅरेज केलं तरी मग तिला सांगून आणायचं. नाही म्हणजे नाही, पळून नाही, म्हणजे तुला वाटतंय की मी लव्ह मॅरेज करू शकत नाही ना. नाही, लव्ह मॅरेज जरी केलं तरी तिच्या घरी सांगून प्रॉपर सगळं करून आणायचंय. प्रॉपर. तुला माहिती आहे ना लग्न कसं करायचंय? काय माहित, मी नाही कधी केलं ह्याच्या आधी. मी कसं सांगितलं तुझं लग्न कसं करवायचंय नालायक कार्ट्या. मला मुलगा बघा येत असल्यावर, आणि आपल्या जर का स्त्रीला पोरं बिर आवडत असलं, पोरगा बिरगा आवडत असलं असू शकतो. तर मला सांग, मी या साडीत कशी दिसेल? एक नंबर, माझी मम्मी दिसशील एकदम. हे काय हा, ती पदर आहे, पदराची साईड आहे. हा कलर मला कसा दिसेल? भारी दिसल नाही, कलर एकदम बेस्ट. मला दाखव कशी दिसते साडी. आणि रक्षाबंधनाचं एवढं मोठं गिफ्ट, साडीची प्राइस खूप आहे, खूप जास्ती आहे. एवढी ह्या साडीची प्राइस बघून मी शॉक झाले होते. थँक्यू सो मच दादा. विशाला पाठवलं ना. हा, की एवढी छान तुम्ही मला साडी गिफ्ट केली. साडीची प्राइस पण दाखवते. चल आता माझ्या मनात आलंय. नाही दाखवू दे. गिफ्टची काय प्राइस नसती का, राहू दे. प्राइस गिफ्टची नाहीये, प्राइस गिफ्टची नसती. ते माझं कौतुक केलेलीची ती दाखव. कौतुक काय म्हणतात ना, काय बोलता येईल रे, मला बोलता येत नाही. असं काय झालं की बघ, मला घाम पण किती सुटलाय. हा, फुकू का? हे बघ बाबू, एवढ्यात माझ्या वर्षभराची 2 वर्षाचे कपडे जातील माझी श्रीची. माझं हे गिफ्ट पहिलं मी खूप जपून ठेवणार आहे. खूप म्हणजे खूप जीवाच्या पलीकडे जपून ठेवणार आहे. थँक्यू सो मच. आणि हेच माझी आनंदाची आणि खुशीची गोष्ट होती की मी तुम्हाला शेअर करणार होते आज. तर मी खूप खुश आहे आज. टाळ्या चनिया टाळ्या. चनिया
चल एंड कर आता. सो बाय. असंच तुम्ही मला प्रेम देत राहा. आणि ऋषीश्रीला पण कपडे पाठवा. नाही, ऋषीश्रीला पण काही चुकले बिकले तर तुमचा बोलायचा अधिकार आहे. तसे काही चुकणार नाही. पण नाही का, मला छान वाटलं की मी आज माझ्या मुलांवर चांगले संस्कार केलेत. कधी कधी उलटं बोलतात मला, ही वेगळी गोष्ट आहे. खाना 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 ही तोंड उलटं बोलतं कधी कधी मला, हे दाखव तोंड. खाना खाना उलटं बोलतं. पण मग थोड्या वेळानं मला सॉरी पण म्हणतं ना. बोल मग सॉरी. सॉरी. आय लव्ह यू बोल मग. तू बोल मग. आय लव्ह यू. तर मी लय खुश आहे. चल एंड कर ब्लॉग आता. सो बाय, टेक केअर. हेच होतं मला तुमच्या बरोबर माझा हा आनंद शेअर करायचा होता, म्हणून मी हा ब्लॉग बनवला छोटासा. तुला घाम किती आलाय? हा, तर मी एकदम एक्साइटेड झाले ना म्हणून. क्लोजिंग दे श्री. क्लोजिंग दे ब्लॉगची. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघितलं तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. जर का तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करताय तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला फोडून टाका. बाय बाय. तुझं तोंड बसत नाही तेवढ्या ह्याच्यात. तुझं बसतं का? मा सगळीकडे बसतं. चल मम्मी. सो थँक्यू सो मच वन्स अगेन दादा नारायणी सिल्क. थँक्यू सो मच. तुम्ही एवढं मनापासून माझ्यावर प्रेम केलं, माझ्या मुलांच्यावर प्रेम केलं. अजून काहीच पाहिजे मला. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.